सोलापूर जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। दोन्ही हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग आणि जनरल वॉर्डातील बेड हे उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून उन्हाचा पारा सलग 40 अंशांच्या पार गेलेला आहे आणि त्यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ होते, सूर्य आग ओकतोय अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मागील काही दिवसाचा आपण जर विचार केला तर तापमान जे आहे ते सातत्यानं 40 अंशाच्या पार आहे आणि त्यामुळे नागरिकांना जे आहे ते उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता आणि भीती जी ती व्यक्त केली जाते। मॅडम, खरं तर तापमान प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे काळजी घेते नागरिक तर घेतायच, मात्र तरी जरी त्रास झाला तर त्यांच्यासाठी आपण उपचाराची सुविधा आपण या ठिकाणी सुरू करतोय। कशा पद्धतीची सुविधा आहे, कशा पद्धतीने कक्ष तयार करण्यात आला आहे? आपलं जे जिल्हा रुग्णालय आहे सोलापूरचं ते 100 बेडेड आहे। मग 5 बेड आपण राखीव ठेवलेले आहेत। असे उष्माघाताचे काही रुग्ण आले तर त्याच्यामधले 2 आमच्या ICUमध्ये आम्ही रिझर्व केलेले आहेत, बाकी जे 3 आहे ते कॅज्युअल्टीमध्ये ठेवलेले आहेत। तर तापमानात प्रचंड वाढ होते, पारा 40च्या पुढं आहे सातत्यानं। अशा वेळेमध्ये नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? या कक्षामध्ये येण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सध्या ऊन खूप जास्त आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। मला वाटतं कालचं तर 43 डिग्री सेंटीग्रेड होतं। तर अशा वेळी नागरिकांनी पहिली काळजी घेणं, उन्हात जाणं टाळलं पाहिजे। जे काही कामं असतात आपली घरगुती, घराच्या बाहेरची, शेतामधली, ही मॉर्निंग आणि इव्हनिंग आवर्स म्हणजे साधारण 11 ते 4 पर्यंत उन्हात फिरणं पूर्णपणे टाळलं पाहिजे। आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते। समजा एक हाईट वेटनुसार 3.5 वगैरे असेल तर ते एक्सटेंड होऊन आपण 5-5.5 लिटरपर्यंत पाणी पिलं पाहिजे। कपडे जे आहे डार्क कलर्सचे न परिधान करता व्हाईटिश असावेत, साधारण हलके असावेत आणि सैल असावेत। टाईट कपडे वगैरे घालू नये। फारच उन्हात जायची वेळ आली तर आपलं डोकं कवर केलेलं असलं पाहिजे, डोळे कवर केलेले असले पाहिजे आणि आपल्यासोबत पाणी कंटिन्युअसली पाहिजे। नागरिकांना दुपारीच्या वेळेस बाहेर पडू नये आणि उष्माघात कक्षामध्ये येण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं जातं आहे। मात्र जर असं काही घडलं दुर्दैवानं तर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग जे आहे सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरापासून एक अगदी आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।